सर्वांना जय सेवा जय जोहार। प्रथम 114 शहीद आदिवासी गोंड गोवारी जमात बांधवांना विनम्र अभिवादन। माझी मातृशक्ती, पितृशक्ती, युवाशक्ती आणि संपूर्ण गोंड गोवारी जमात बांधवांना जय सेवा जय जोहार। आत्ताच 2026 जातीनिहाय जनगणना 1 मेपासून सुरू झालेली आहे आणि विविध मीटिंगांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना हा मेसेज पोहोचलाच असेल। आदिवासी गोंड गोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या ज्या मीटिंगा झाल्या त्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की आपण आपली जे प्रवर्ग आहे तो अनुसूचित जमात शेड्यूल ट्राईबचा हा निवडायचा आहे आणि आपली विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात ही जमात राहत असल्यामुळे विविध सर्वेक्षण जे झालेले आहे, चाहे 1961चा असो 71चा असो, त्यामध्ये आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या विविध सर्वेक्षणामध्ये वास्तव निदर्शनात आलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणामध्ये चाहे ते मेरघाट असो, शिरण असो, केळापूर असो, चांदा असो किंवा विसोर आपलं कुरखेडा असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी गोंड गोवारी जमात वास्तव्य करतात आणि हे शासनाच्या विविध सर्वेक्षणात ते स्पष्ट झालेलं आहे। आणि आताही केंद्रीय जो जातीनिहाय सर्वेक्षण आहे, जनगणना आहे, तर त्यामध्ये आपण आपली नोंद गोंड गोवारी जमातीचे ST प्रवर्गाचे आहोत हे स्पष्ट करायचे आहे। आपले पुरावे जरी 1950 पूर्वीचे गोवारी जरी असले तरी आपली एंट्री हे सबट्राईब गोवारी सबट्राईब ऑफ गोंड या पद्धतीने झालेली आहे। त्यामुळे आपण संपूर्ण गावागावामध्ये मीटिंग घेऊन संपूर्ण जमात बांधवांना या पहिल्या टप्प्याच्या ऑनलाईन सर्वेमध्ये आपली नोंद करून घ्यायची आहे आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ST प्रवर्गाचे राखीव मतदारसंघ होतील यासाठी प्रयत्न करायचा आहे। ST प्रवर्गातील तमाम जमात बांधव आपले भाऊ आहे आणि ते नक्कीच आपल्याला कुठे डावलणार नाही, पण हा केंद्रीय सर्वे असल्यामुळे आणि या वेगळ्या विचारधारेसोबत लढण्यासाठी पहिले आपण एकत्र येणं गरजेचं आहे। आपण आंतरिक लढाई केव्हाही लढू शकतो आणि ते जिंकूसुद्धा शकतो, कारण की आपण तो दर्जा आपल्याला वांशिक दर्जा आहे। पारिकुपारलिंगो महारायता जंगो महाकाली कंकाली ढाल वाघोबा नागोबा ढालपूजा हे आपलं वांशिक अस्तित्व आहे आणि पारिकुपारलिंगो यांच्या वंशाचे असल्यामुळे आपल्याला कुठेही शेड्यूल ट्राईबचा दर्जा नक्कीच प्राप्त होईल आणि आपले मोठे भाऊ ते सगळे मिळून देतील। पण हा केंद्रीय सर्वामध्ये आपण आपली जमात गोंड गोवारी जमातीचे आहोत। दुसऱ्या टप्प्यामध्ये ते जात विचारला जाऊ शकते, त्यामध्ये स्पष्ट करायचे आपले कास्ट सर्टिफिकेट, आपल्या ज्या व्हॅलिडिटी आहे, आपल्या ज्या TC आहेत, ह्या तुम्ही तुमच्याजवळ त्याची प्रत ठेवा, जेणेकरून विचारला तर जाणार नाही, पण विचारलंच एखादा अधिकारी जाणून बुजून तो प्रयत्न करतील त्यांना त्या दाखवण्यासाठी दुसऱ्या सर्वेक्षणामध्ये, तर ते डॉक्युमेंटेशन आपल्या TC गोंड गोवारी जमातीच्या काढून ठेवा। आणि पहिल्या टप्प्याचं जे सर्वेक्षण सुरू झालेलं आहे त्यामध्ये ST प्रवर्ग हा निवडा। आपण अंतिम टप्प्यामध्ये आहो, आपल्याला न्याय नक्कीच शेवटल्या टप्प्यामध्ये आहो आणि न्याय नक्कीच मिळेल, यामध्ये कुठलंही दुमत नाही। आपला प्रयत्न चालू आहे आणि जमात बांधवांनी या पहिल्या टप्प्याच्या जातीनिहाय जनगणनेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपले ऑनलाईन सर्वेक्षण पूर्ण करावे। दिवस फार कमी राहिलेले आहे, 10 दिवस आहे फक्त, आणि त्यासाठी आपल्या गावागावामध्ये ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नसतील त्यांनी त्यांचे सर्वे जो आहे ऑनलाईन माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण करून द्यायचा आहे। आदिवासी गोंड गोवारी जमातीचे शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये आपण असल्यामुळे, संवैधानिक गोंड गोवारी असल्यामुळे आपल्याला शासन डावलू शकत नाही। सर्वांना विनंती आहे, परत एकदा जातीनिहाय जनगणनेमध्ये शेड्यूल ट्राईब हा प्रवर्ग निवडावा आणि जास्तीत जास्त संख्येने या जातीनिहाय जनगणनेमध्ये सहभाग घ्यावा। सर्वांना जय सेवा जय जोहार, जय भीम।